दिवसाची सुरुवात अशी बरोबर आम्ही तरुणपणी ज्यावेळेस प्रार्थनेच्या वेळेस आमच्या प्रार्थना सभा व्हायच्या आणि त्यानंतर बायबल स्टडी व्हायचा आणि त्या ठिकाणी त्यावेळेस आम्ही नेहमी एक गाणं गायचो, गिव मी ऑइल इन माय लॅम्प कीप मी बर्निंग. आणि ते गाणं आम्हाला खूप आवडायचं आणि ते नेहमी आम्ही त्यावेळेस म्हणायचो. ह्याचा अर्थ असा होता की देवा माझ्या दिव्यासाठी तेल दे जेणेकरून मी जळत राहीन आणि त्याचबरोबर मी इतरांना सुद्धा प्रकाश देत राहीन. बऱ्याच वेळेस देवाचं काम करत असताना आपण थकून जातो. आपल्याला असं वाटतं की हे मीच सर्व करत आहे आणि मी आता एकटा कसं करणार आणि मी थकून गेलोय आणि माझ्यावरच सर्व भार पडलेला आहे, माझ्यामध्ये आता शक्ती राहिलेली नाही. परंतु लक्षात ठेवा की देव आम्हाला शक्ती देतो, आम्ही आमची शक्ती वापरत नाही. बऱ्याच वेळेस आमचं वाटतं की मी माझ्याकडून माझ्या ताकदीने मी हे सर्व करत आहे, परंतु नाही, देव आम्हाला तेल पुरवतो. बघा, ज्यावेळेस जकर्या ह्याच्या पुस्तकात बघा 4 अध्याय आणि 1 वचन, जकरिया चॅप्टर 4 and verse 1 to 6, ह्यामध्ये बघा जकर्याला एक सोन्याचा दीपवृक्ष दिसला. त्याच्यावर 7 दिवे होते आणि त्या 7 दिव्यांना 7 नळ्या होत्या आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 जैतुनाची झाडं होती. आणि त्याला ह्याचा अर्थ समजला नाही की ही का आहे. शेवटी दिव्यदूताने त्याला सांगितलं की हे सर्व देवाकडून दिवे पेटवण्यासाठी हे साह्य येतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्याला ह्यामध्ये आपण कार्यसिद्धी करत नाही तर देव आपल्याला कार्यसिद्धी करायला मदत करतो. तो आपल्याला हे सर्व तेल पुरवत असतो, आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे हे सर्व मिळवतो आणि त्यामुळे आपले जीवनाचे दिवे आहेत ते जळत राहतात. अंधारात आम्ही राहत नाही, परंतु जरी अंधारात आम्ही प्रकाशतो तर आम्ही सर्व देवावर सोपवायला पाहिजे. अंधारात, ह्या जगाच्या अंधारामध्ये आम्हाला प्रकाश दिला पाहिजे इतरांना, परंतु ते देवाचं साह्य मागितल्याशिवाय होणार नाही. देवाकडून आम्हाला हे सर्व प्राप्त होतं, आमच्याद्वारे तो इतरांना प्रकाश देतो आणि त्या प्रकाशामध्ये देवाचे गौरव पाहावे हाच हेतू आहे. आपल्या रोजच्या गरजा देवावर सोपवा. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे जकरिया ह्याचा 4 अध्याय 6 वचन, जकरिया चॅप्टर 4 and verse 6. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुब्बाबेलाबाबत परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.